शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। अगेन आपण जातोय बाहेर आणि एका वस्तूची खरेदी करण्यासाठी। तर तुम्ही श्रावणी सोमवाराचा व्हिडिओ तर बघितलंच असेल आणि हा व्हिडिओ देखील मी त्याच दिवशी शूट केलेला होता। तर मी आली आहे फर्निचरच्या दुकानामध्ये। आता फर्निचरच्या दुकानामध्ये मला घ्यायचा आहे एक सिंगल बेड। आता सिंगल बेड घेण्यामागचं कारण असं, माझ्या घरात ऑलरेडी एक मोठा बेड आहे आणि माझी सर्जरी झाल्यापासून मी त्याच बेडवरती झोपते किंवा उठाय बसायचं असलं तर त्याच बेडचा वापर करते। कारण निदान मला 6-7 महिने खाली जमिनीवर बसायचं नाही आहे। आणि मध्यंतरी काय व्हायचं की ऊन पडायचं, पाऊस पडायचा आणि त्या बेडवरती ना मला खूप जास्त गरम व्हायचं, कारण तो बेड आहे माझ्या घरात एका बाजूला। सुरुवातीला माझ्या घरामध्ये एक सोफा होता, पण आता वर्ष झालं तो सोफा मी काढून टाकला आहे आणि त्याच वेळी मला हा सिंगल बेड घ्यायचा होता किंवा सोफा घ्यायचा होता। पण मग टाळलं मी ते जरासं आणि म्हटलं चला आता काही त्याची गरज नाही आहे, पण नंतर त्याची गरज पडणारच होती असं कोणाला माहिती। आणि आता त्याची मला गरज खूप जास्त वाटायला लागली आहे आणि खूप दिवसांचं माझं चालू होतं बेड घ्यायचं। मी 2-3 दुकानं पण बघितले, पण मग माझं बजेट नव्हतं बसत, कारण खूप जास्त कॉस्टली जात होत्या त्या वस्तू। मग म्हटलं आता काय करू। तर फायनली मग मागच्या संडेला मी ह्या शॉपमध्ये आले। घराजवळून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। आता प्रवास करायचा नाही म्हटल्यानंतर पायीच आम्ही आलो, कारण खूप जास्त लांब नव्हतं। इथं आलो आणि मला हा सिंगल बेड आवडला। 2x6 याची साईज आहे आणि मेन म्हणजे याच्यामध्ये मला स्टोरेज देखील मिळणार होतं। आणि घरामधल्या माझ्या बेडवरती जे आमचे रोजचे अंथरुणं वगैरे राहायचे तर ते असं वरती दिसायचं, तर ते चांगलं वाटत नव्हतं, कारण कोणी पाहुणे वगैरे आले तर ते असं समोरच दिसायचं आणि रोजचे लागणारे कपडे बेडमध्ये ठेवायला जागा पण नव्हती। मग म्हटलं चला स्टोरेज पण मिळते, म्हणजे रोजचे कपडे त्या स्टोरेजमध्ये आपल्याला ठेवता येतील आणि बसायला उठायला देखील होईल। एक माणूस झोपू शकतो आरामामध्ये आणि मला देखील दुपारच्या वेळी त्यावरती आराम करता येईल, म्हणून मग म्हटलं चला घेऊनच जाऊ। इथे बाजूलाच एक कुशन आणि कव्हरचं शॉप होतं, तर तिथे पण जाऊन बघितलं तर खूप छान छान पिलो कव्हर किंवा पिलो तिथे विकण्यासाठी होत्या। इथे गाद्या देखील होत्या, पण त्या खूप कॉस्टली होत्या आणि माझं तेवढं बजेट नव्हतं, जसं की मी तुम्हाला आधी बोलले। आणि त्या बेडवरती मी गादी घेतली, ती पण मला तिथेच अवेलेबल झाली। फक्त त्या गादीसाठी मी इथे कव्हर शिवायला टाकलं, म्हटलं रेडीमेड कव्हर बनवून घेऊया। तर मग तोच कलर चॉईस वगैरे करण्यासाठी मी या शॉपमध्ये आले, कलर वगैरे चॉईस केला। तर इथे सर्व आम्ही कव्हर वगैरे चॉईस केलं, तोपर्यंत बेड देखील त्यांनी रिकामा करून ठेवलेला होता आणि गाडी बोलवलेली होती बेड घरी नेण्यासाठी। तर ह्या शॉपमध्ये बघा तुम्ही खूप प्रकारच्या गाद्यांचं मटेरियल ठेवलेलं आहे आणि त्यानुसार त्यांच्या किमती पण आहे। तर हा व्हिडिओ काढलाय दादूने, एकदम कानाकोपऱ्यात घुसून त्याने व्हिडिओ काढलाय। मी त्याला सांगते अरे नको घेऊ त्याचा व्हिडिओ, दुसरा काढ, पण नाही, त्याला तेच करायचंय। आणि लहान मुलांना कुठं आपण सांगितलेलं कळतं का? तर तो काय म्हणतोय बघा। ही उशी आवडली, ही बघू शकतात किती मस्त, माझ्या मम्मीला हीच आवडली, मला पण। तर ऐकलं का तो काय म्हणत होता? त्याचं म्हणणं होतं की मम्मी आपण 2 उशा इथून घेऊया रेडीमेड, पण मग मी त्याला बोलली की नको, आहे म्हटलं आपल्याकडं घरामध्ये। आणि नंतर मला घरामध्ये ऑलरेडी माझ्या ज्या उशा आणि 2 गाद्या आहेत, तर त्या दोन्ही गाद्या आणि उशांना सेम कव्हर मॅचिंग बनवून घ्यायचं होतं, पण म्हटलं सध्या चालतंय काम, तोपर्यंत चालू दे, घेऊ म्हटलं नंतर आपण। आणि त्यासाठी हट्ट चालू होता। फायनली इथे आमचा बेड वगैरे आम्ही गाडीमध्ये लोड केला आणि आम्ही घरी जातोय। छोट्या टमटममध्ये बसून चाललोय। मला खूप हसायला येत होतं, रस्त्याने पाऊस देखील पडत होता आणि हा व्हिडिओ काढलाय दादूने। मला सांगायला वाईट वाटतंय की दुकानातल्या भरपूर व्हिडिओ क्लिप्स मी शूट केलेल्या होत्या, पण माझ्याकडून त्या डिलीट झाल्या, त्यामुळे त्या तुमच्यासोबत मला शेअर नाही करता आल्या। त्यामध्ये मी तुम्हाला क्वालिटी वगैरे दाखवत होते आणि दुसऱ्याही काही वस्तू तिथे विकण्यासाठी होत्या, तर त्याच्याच क्लिप होत्या। आवडीची वस्तू घरी आली म्हणून त्यासाठी हा डान्स करत होतो। फनी डान्स आहे ना, तर कसा वाटला आमचा डान्स तुम्हाला कमेंटमध्ये कळवा। तर तिकडूनच येताना समोर एक वडापावचं दुकान आहे, छोटू वडापाव, आणि येताना आम्ही तिथून आणले मस्त असे चीज वडापाव। घरी आल्यानंतर थोडाफार नाश्ता केला, त्यानंतर बेड व्यवस्थित साफ वगैरे करून सेट केला। आता त्याचं कव्हर 2 दिवसांनी मिळणार होतं,
म्हणून तात्पुरतं हे बेडशीट टाकलं आणि मग फायनल लुक तुम्हाला दाखवते की पहिले याच जागेवरती माझा सोफा होता आणि तिथेच हा बेड ठेवला आहे. क्वालिटी जर बघायला गेलं तर छान आहे. ज्या क्लिप डिलीट झाल्या आहे म्हणजे दुकानात मी ज्या क्लिप शूट केलेल्या होत्या तर त्या माझ्याकडून डिलीट झाल्या. त्यानंतर मग मी आता घरी काही क्लिप्स काढल्या आहेत तर त्या तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हाला मटेरियल क्वालिटी वगैरे समजून येईल. तर एवढं स्टोरेज मिळतं आहे आपल्याला यामध्ये रोजचे माझे अंथराय पांघराचे कपडे एकदम आरामात व्यवस्थित बसतात. आणि याचा हा जो मधला सपोर्टचा प्लाय आहे ना तर हा पण बघू शकता किती जाड मधला आहे. रेडीमेड वस्तूमध्ये काय होतं की याचे जे प्लाय आहे ना तर हे याच्याही पेक्षा अर्ध्या साईजचे असतात. तर हा मानाने मला खूप जाडमधला मिळाला आहे. 4-5 माणसं इझी बसल्यावर सुद्धा एवढं काही याला वजन वाटणार नाही असा हा प्लाय आहे. आणि हा मी तिथे देखील चेक केला म्हणून तर मग तीच क्लिप तुमच्यासोबत शेअर करायची पण माझ्याकडून डिलीट झाली. तर अदरवाईज बघायला गेलं तर खरंच खूप छान मटेरियल आहे. याच्यातला जो प्लाय आहे तर तो भुस्सा प्लाय नाही आहे, ठोकळा प्लाय म्हणतात वाटतं याला, तर त्यामधला आहे म्हणजे अजूनच हेवी. तर ओव्हरऑल मला खूप कमी किमतीमध्ये चांगली वस्तू रिसीव झाली असं म्हणायला हरकत नाही. सपोर्टसाठी जे लाकूड वापरले आहे ना त्याची जाडी पण तुम्ही बघू शकता की किती जाडमधलं आहे. आणि आतून चारही बाजूंनी जी खटकी दिसते तुम्हाला ज्यावरती हा प्लाय टेकला जातो तर ती देखील खूप जाडमध्ये आहे. हे आहेत पायांसाठी सपोर्ट बघा. आणि पाय देखील आहे ना जाड जे आपले चौरंग वगैरे असतात त्याचे पाय आहे. आत्ताच्या फर्निचरला आहे ना ते प्लॅस्टिक नोझलवाले प्लाय असतात, त्याला फक्त साईडनी 1 ते 2 स्क्रूचं अटॅचमेंट असतं आणि नंतरून ते तुटून पण जातं. आणि मला अशाच पायांचा बेड हवा होता जो की मला मिळाला आहे. तर असं सर्व मटेरियल याचं आहे आणि प्राईस पण मी तुम्हाला सांगते. आम्ही घरामध्ये 5 मेंबर आहे आणि 5 मेंबरचे अशा जाडमधले 5 ब्लँकेटं. तर हे 5ही ब्लँकेट यामध्ये व्यवस्थित बसतात. त्यानंतर मग आमच्या ह्या उशा वगैरे असतात आणि आथरायचे मोठ्या 2 सतरंज्या आहे, गोधड्या आहे तर ते पण व्यवस्थित बसतं. म्हणजे हा जो स्पेस इथे मी अंथरुणाच्या घड्या वगैरे घालून ठेवायची तर त्या इथपर्यंत यायच्या म्हणजे निम्मी भिंत झाकायची आणि त्या असं फ्रंटलाच दिसायचं. दरवाजातून असं बघितलं ना तर ते असं फ्रंटलाच इकडे दिसायचं. आता हा बेडही माझा मोकळा झाला आहे आणि सर्व मटेरियल पण यामध्ये व्यवस्थित राहतंय. आणि गादी वगैरे टाकल्याच्या नंतर मग इथे एक माणूस झोपू शकतो आणि मला इथे हवा पण व्यवस्थित लागते. पहिले जे होतं ना तर हा पंखा असं सेंटरला आणि तिकडे बेडवर मी झोपायचे तर मला एवढी हवा लागत नसायची, गरम व्हायचं. त्यामुळे मग मी इथे हा टाकला आहे. पहिला पण इथेच होता, तुम्ही बघितलेला असेल जे कुणी जुने व्ह्यूवर्स आहेत चॅनलवरच्या आपल्या तर त्यांना माहिती असेल. म्हणजे इथे पंख्याची हवा पण एकदम व्यवस्थित लागते. आता 4 ब्लँकेट ठेवले मी आणि अर्धा स्पेस अजून रिकामा आहे बघू शकता. या साईडनी पण सेम सपोर्ट वगैरे आहे. आणि आतला जो खालचा बेसचा प्लाय आहे तो पण हेवीमधलाच आहे म्हणजे बहुतेक 10 mm प्लाय असू शकतो माझ्या अंदाजे. आणि त्यानंतर यामध्ये बाकीचं अंथरूण वगैरे आता ठेवते मी. तर या बाजूनी उषा आणि छोटे ब्लँकेट ठेवले. तर ही एक सतरंजी आहे, ही ठेवायची आहे. ही बसून एकदम व्यवस्थित बसतं सर्व मटेरियल. म्हणजे आमचे 3-4 उषा प्लस 5 ब्लँकेट, 2-3 सतरंज्या, 2 गोधड्या एवढं ह्या बेडमध्ये मावतं. तर मुलांनी यावरती उड्या मारू देत, बसू देत, काही करू देत तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मुलंच काय, एखादा हेवी वजनाचा माणूस जर यावरती बसला ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. 3 ते 4 माणसं आरामात यावरती बसू शकतात. अशा क्वालिटीचं हे मटेरियल आहे. आणि प्राईजविषयी बोलायला जर गेलं तर 4,500 रुपये मला या बेडचे सांगितलेले होते. तर पुढे मी तुम्हाला सांगतेच टोटलमध्ये. तर आत्ताची ही जी व्हिडिओ क्लिप तुम्ही बघताय तर हे मी कुशन मला मिळाल्याच्या नंतर म्हणजे 2 दिवसांनी मला हे कवर मिळणार होतं. तर ते कवर मी आणलं आणि गादीला बसवलं. त्याला एक साईडने चेन आहे ओपन करण्यासाठी. आणि जेव्हा ही गादी या बेडवरती टाकली ना तर एकदम मस्त लुक दिसत होता, रिच प्रीमियम लुक वाटत होता आणि बघायला देखील छान वाटतंय. तर
तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये कळवा. आता मी प्राईजविषयी तुम्हाला सांगते. बेडचे 4,500 प्लस मला गादीचे 1,200 रुपये आणि हे जे कवर मी शिवलं आहे तर याचे 700 रुपये, या तिन्हींमध्ये मला डिस्काउंट करून टोटल मला हे सर्व गेलं आहे 6,000 मध्ये. तर परवडलं की नाही ते पण सांगा. तर असा लुक दिसतोय आता. पहिले बेडवरती पसारा वाटायचा ना, पण आता बेड पण मोकळा आणि हा आपला सोफा पण मोकळा आणि सुटसुटीत वाटतंय आता. म्हणजे कोणी आलं तर ते इथे बसू शकेल आणि दुपारच्या वेळी देखील मला आराम करता येईल, कारण आता पंखा पण जवळ. इथे व्यवस्थित हवा लागते, तसं इकडे कोपऱ्यात नव्हती लागत. ह्या आधीच्या 2 गाद्या आहे, यांना पण मी आता सेम याच्यासारखंच कवर बनवून घेणार आहे, म्हणजे सेम कलरमध्ये. आता सध्या आहे तोपर्यंत चालते, तोपर्यंत ठीक आहे. आणि कलर देखील माझ्या आधीच्या फर्निचरला मॅच होईल असाच आहे. थोडासा डिफरन्स आहे पण मग काय हरकत नाही. तर आवडला का तुम्हाला हा सोफा किंवा बेड?